एक धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे वर्ध्यामध्ये। वर्ध्यात कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं विद्यार्थिनींना आत्महत्या केल्याची माहिती सध्या समोर येते आहे। 12वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं गळफास घेऊन या विद्यार्थिनींना आपलं जीवन संपवलंय। वर्धा जिल्ह्यातील लोणसावळीमधील धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी अशी ही घटना। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज गादगे आपल्यासोबत आहेत। पंकज, खरं तर हे भीषण आणि धक्कादायक असं म्हणावं लागेल। प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं या विद्यार्थिनींना आत्महत्या केल्याची ही माहिती। नक्कीच गौरी, समाजमन सुन्न करणारी अशी ही घटना आहे। पूर्वगामी महाराष्ट्राला लाजवणारी अशी घटना म्हणावी लागेल। कारण की 12वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय होतकरू अतिशय अभ्यासामध्ये हुशार असलेल्या विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली आहे। गळफास घेऊन ही जीवनयात्रा संपवली आहे। वर्ध्यातील लोणसावळी गावातील हा धक्कादायक प्रकार आहे। वडिलांकडे नियमित आठवड्याभरापासून ती पैशासाठी मागणी करायची की मला प्रवेश घ्यायचा आहे, पाठ्यपुस्तकाला पैसे, परंतु घरची परिस्थिती अतिशय बिकट होती आणि हलाखीची परिस्थिती असल्याने पालकांनी सुद्धा तिला आश्वासन दिले होते, बेटा एक आठवडा थांब, मी कामाला जातोय आणि तुला पैसे पण देतोय। परंतु हताश झालेला शाळा सत्र सुरू झाले आणि मुली कुठेतरी डिप्रेशन मध्ये गेली आणि तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। एकेकाळी वर्धा जिल्हा हा चळवळीचा जिल्हा म्हणून ओळख होती, हा आता आत्महत्येचा जिल्हा होणार का असे सुद्धा येते। कारण की महाराष्ट्रातील पहिलीही शेतकरी आत्महत्या आहे साहेबराव करपे पाटील यांची वर्धा जिल्ह्यामध्ये झाली होती आणि या वर्षीच्या सत्रामध्ये पहिली विद्यार्थिनीची आत्महत्या आहे ही वर्धा जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी पूर्वगामी महाराष्ट्राला लाजवणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे। परंतु अजून तरी शोकांतिका म्हणजे एकाही राजकारण्यांनी त्या मुलीच्या घरी अजूनपर्यंत सांत्वनासाठी गेलेले नाही गौरी। अजून ती जे कुटुंब आहे याला सांत्वनपर भेट सुद्धा अजून एकही राजकारण्यांनी दिली नाही गौरी। नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।